भारतीय कलांचा इतिहास या पाठात आपल्याला पाहायचं आहे कला म्हणजे काय, भारतातील दृक कला परंपरा, भारतातील ललित अंगिक कला परंपरा, कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया कला म्हणजे काय। स्वतःला आलेले अनुभव आणि त्यातून प्राप्त झालेले ज्ञान तसेच मनातील भावभावना इतरांपर्यंत पोहोचवाव्या ही प्रत्येक व्यक्तीची सहज प्रवृत्ती असते। या सहज प्रवृत्तीच्या प्रेरणेतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते तेव्हा तिला कला असे म्हटले जाते। आता कला म्हणजे काय याची एक व्याख्या आपल्याला इथं कळते, एवढं तुम्ही अंडरलाईन करून घ्या। कला निर्मितीच्या मुळाशी कलाकारांची कल्पकता, संवेदनशीलता, भावनाशीलता आणि कौशल्य हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात। दृककला आणि ललित कला, दृककला आणि ललित कला अशी कला प्रकारांची विभागणी केली जाते। ललित कलांना अंगिक कला असे म्हटले जाते। दृककलांचा उगम प्रागैतिहासिक काळातच झाला हे दर्शवणारे अनेक कला नमुने जगभरातील अश्मयुगीन गुहांमधून प्राप्त झालेले आहेत। आता इथे बघा, तुम्हाला मराठा चित्रशैली असं एक चित्र दाखवलेलं आहे, दिसतंय तुम्हाला हे चित्र व्यवस्थित। महाराज बसलेले आहे म्हणजे दरबार दाखवलेला आहे पूर्ण, आणि त्या दरबाराचं चित्र इथे काढलेलं आहे। मराठा चित्रशैली कला शैलीचे उदाहरण म्हणून मराठा चित्रशैलीचा विचार करता येईल। साधारणपणे इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली। या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे किंवा हस्तलिखितमधील लघुचित्रांच्या स्वरूपातील आहे। वाई, मेनवली, सातारा यासारख्या ठिकाणी जुन्या वाड्यांमधून मराठा चित्रशैलीतील काही भित्तिचित्रे पाहावयास मिळतात। मराठा चित्रशैलीवर राजपूत चित्रशैलीचा आणि युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला असतो। एखादी विशिष्ट चित्रशैली ज्या काळात विकसित झाली असेल त्या काळातील राहणीमान, पोशाख, रीतिरिवाज इत्यादी गोष्टींचा अभ्यास या शैलीतील चित्राच्या आधारे करता येते। हे झालं मराठा चित्रशैलीबद्दल। लोककला आणि अभिजात कला या कलेबद्दल आपल्याला पाहायचं आहे। कलेच्या लोककला आणि अभिजात कला अशा दोन परंपरा मानल्या जातात। लोककला ही एक अश्मयुगीन काळापासून अखंडितपणे चालत आलेली परंपरा आहे। तिचा आविष्कार हा लोकांच्या रोजच्या जगण्याचा भाग असतो, त्यामुळे या परंपरेतील अभिव्यक्ती अधिक उत्स्फूर्त असते। लोककलेची निर्मिती समूहातील लोकांच्या प्रत्यक्ष सहभागातून होते। अभिजात कला ही प्रामाणिक नियमांच्या चौकटीत बांधलेली असते। ती आत्मसात करण्यासाठी दीर्घकालीन प्रशिक्षणाची आवश्यकता असते। त्यानंतरचा मुद्दा आहे कला शैली। कला निर्मितीची प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र पद्धत म्हणजे कला शैली असते। एखादी पद्धत जेव्हा परंपरेचे स्वरूप धारण करते तेव्हा ती पद्धत विशिष्ट कलाशैली म्हणून ओळखली जाऊ लागते। प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या कालखंडाशी आणि प्रदेशाशी निगडित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाशैली विकसित होतात। त्या शैलीच्या आधारे त्या संस्कृतीमधील कलेच्या इतिहासाचा अभ्यास करता येतो। 4.2 भारतातील दृक कला परंपरा। दृक कलामध्ये चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश होतो। चित्रकला द्विमितीय असते, उदाहरणार्थ निसर्गचित्र, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र, वास्तूचे आरेखन इत्यादी चित्रे रेखाटली जातात। त्यासाठी शिलाखंड, भिंती, कागद, सुती किंवा रेशमी कापडांचे फलक, मातीची भांडी यासारख्या माध्यमांचा उपयोग केला जातो। उदाहरणार्थ अजिंठा लेणीतील बोधिसत्व पदपाणीचे भित्तिचित्र, हे बघा इथं दिसलेलं आहे भित्तिचित्र बोधिसत्व पदपाणी। त्यानंतर लोकचित्रकला शैली
अश्मयुगीन काळातील गुहाचित्रे अनेक देशांमध्ये आढळून येतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे असलेली स्थळे आहेत. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत. भीमबेटकाचा समावेश जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये करण्यात आलेला आहे. गुहाचित्रांमध्ये मनुष्यकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो. पुराश्मयुग ते शतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, त्यांचा विषय यामध्ये बदल होत गेलेले आढळतात. चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो. तसेच मनुष्यकृतींच्या रेखाटनाच्या पद्धतीत आणि वापरलेल्या रंगामध्ये सुद्धा फरक होत जातो. या चित्रांमध्ये काळा, लाल, पांढरा यासारखे नैसर्गिक द्रव्यांपासून तयार केलेले रंग वापरलेले असतात. त्या काळातील लोकांचे त्यांच्या परिसरासंबंधीचे ज्ञान आणि नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून घेण्याचे तंत्रज्ञान याचा विकास कसा होत गेला याची कल्पना या चित्राद्वारे करता येऊ शकते. लोकचित्रकलेची परंपरा गुहाचित्रांच्या परंपरेशी नाते सांगणारी आहेत. घरातील लग्न कार्यात, सणासुदीला भिंतीवर चित्रे काढणे, अंगणात रांगोळी काढणे, तसेच चित्रांच्या साहाय्याने आख्याने सांगून त्यातून प्रादेशिक लोककला परंपरेतील विविध चित्रशैली विकसित झाल्या. आता बघा, तुम्ही इथे वर बघा, आपण पाहिलं लग्न समारंभाच्या वेळेस काही चित्र घरावर काढले जातात, आजही काढले जातात, आधीच्या काळातही काढले जात होते. माहीत आहे का तुम्हाला, इथे चित्र बघा, महाराष्ट्रातील वारली चित्र परंपरा आणि पिंगुळा किंवा चित्रकथी परंपरा ही लोककला शैलीची निवडक उदाहरणे आहेत. ठाणे जिल्ह्यातील जिव्या, सोम्या, म्हशे यांच्या वारली चित्रकला लोकप्रिय करण्यात फार मोठा वाटा आहे. त्यांना त्यांच्या वारली चित्रांसाठी भारतीय आणि जागतिक स्तरावरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 2011 मध्ये त्यांना पद्मश्री हा बहुमान मिळाला. आपल्याला या चित्रांबद्दल जाणून घ्यायचं आहे. बघा, इथे एक चित्र काढलाय, रथ दिसतोय, राजा दिसतोय, त्याच्या हातात धनुष्यबाण, तलवार दिसतोय, समोर एक स्त्री दिसते, मोर दिसते, उभं असलेलं माकड स्वरूप मनुष्यकृती दिसते. इसवी सनाच्या 12व्या शतकातील सोमेश्वर या चालुक्य राजाने लिहिलेल्या मानसोलास किंवा अभिलषित तीर्थाचिंतामणी या ग्रंथात चित्रकथी परंपरेचे वर्णन केलेले आढळते. यावरून या परंपरेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. कठपुतळ्या किंवा चित्राच्या साहाय्याने रामायण महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. या परंपरेतील चित्रे कागदावर काढून नैसर्गिक रंगात रंगवलेली असतात. या कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्रांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या कथा सांगण्यासाठी अशा चित्रांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पोथ्या चित्रकथी परंपरेमध्ये जपलेल्या असतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सरकार आणि कलाकारांमार्फत केले जात आहेत. यानंतरची जी कला पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो, ती कला आहे अभिजात चित्रकला. प्राचीन भारतीय वाङ्मयामध्ये विविध कलासंबंधी सांगोपांग विचार झालेला दिसतो. त्यामध्ये एकूण 64 कलांचा उल्लेख आहे. त्यामध्ये चित्रकलेचा उल्लेख आलेखम आणि आलेख्य विद्या या नावाने केलेला आहे. आलेख्य विद्येची षडांगे म्हणजे 6 महत्त्वाचे पैलू आहेत. त्यांचा विचार प्राचीन भारतीयांनी अत्यंत बारकाईने केला होता. त्यामध्ये रूपभेद, विविध आकार, प्रमाणबद्ध रचना आणि मोजमाप, भाव प्रदर्शन, लावण्ययोजन, सौंदर्याचा स्पर्श, सादृश्यता, वास्तव्याच्या जवळ जाणारे चित्रण आणि वर्णिकाभंग, रंगाचे आयोजन यांचा समावेश आहे. विविध धार्मिक पंथाचे आगम ग्रंथ, पुराणे आणि वास्तुशास्त्रावरील ग्रंथ यामधून चित्रकला, शिल्पकला यासंबंधीचा विचार
मंदिर बांधणीच्या संदर्भात केलेला असतो. हस्तलिखितामधील लघुचित्रे. हस्तलिखितामधील लघुचित्रांवर सुरुवातीला पर्शियन शैलीचा प्रभाव होता. दक्षिणेकडील मुस्लिम राजवटीच्या आश्रयाखाली दख्खनी लघुचित्रशैली विकसित झाली. मुघल सम्राट अकबराच्या कारकिर्दीत पार्शियन आणि भारतीय चित्रकारांच्या कलाशैलीतून मुघल लघुचित्रशैलीचा उदय झाला. बघा इथे चित्र दाखवलेलं आहे मुघल शैली. या पद्धतीचे चित्र त्या काळी काढले जायचे. आता पाहू आपण युरोपियन चित्रशैली. ब्रिटिश राजवटीत पाश्चात्य चित्रशैलीचा प्रभाव भारतीय चित्रशैलीवर पडलेला दिसतो. पुण्यातील शनिवार वाड्यात सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात जेम्स वेल्स या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली एक कलाशाळा स्थापन करण्यात आली होती. त्याने सवाई माधवराव आणि नाना फडणवीस यांचे चित्र काढले होते. वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी. इथं बघा चित्र दाखवलेलं आहे सवाई माधवराव आणि नाना फडणवीस. गंगाराम तांबट यांचे त्यांच्या गुरुसमवेत रेखाटलेले स्वचित्र. वेलच्या सोबत काम करणारे एक मराठी चित्रकार गंगाराम तांबट यांचा इथे विशेष उल्लेख करायला हवा. त्यांनी वेरूळ कार्ले येथील लेण्यांची चित्रे काढली होती. त्यांची काही चित्रे अमेरिकेतील येल विद्यापीठात असलेल्या येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट येथे जतन केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चित्रवस्तूचे हुबेहूब चित्रण हे पाश्चात्य चित्रशैलीचे विशेष वैशिष्ट्य समजले जाते. मुंबईत सन 1857 मध्ये स्थापन झालेल्या जे स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री या पाश्चात्य कलाशैलींचे शिक्षण देणाऱ्या कलाशाळेतून अनेक गुणवंत चित्रकार नावारूपाला आले. त्यांच्यातील पेस्तनजी बोमनजी यांनी अजिंठा लेण्यांमधील चित्रांच्या प्रतिकृती बनवण्याचे काम केले. त्यानंतर शिल्पकला. शिल्पकला त्रिमितीय असते. उदाहरणार्थ मूर्ती, पुतळा, कलापूर्ण भांडी आणि वस्तू. शिल्पे कोरली किंवा घडवली जातात. त्यासाठी दगड, धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो. वेरूळचे कैलास लेणे हे अखंड शिलाखंडातून कोरलेले अद्वितीय शिल्प आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहाच्या शिल्पावर आधारलेले चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे. लोक शिल्पकला शैली. चित्रकलेप्रमाणेच शिल्पकला ही सुद्धा अश्मयुगीन काळा इतकीच प्राचीन आहे. दगडी हत्यारे बनवण्याची सुरुवात ही एक प्रकारे शिल्पकलेची सुरुवात होती असे म्हणता येईल. भारतामध्ये धार्मिक प्रसंगी मातीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्याची किंवा त्या अर्पण करण्याची प्रथा हडप्पा संस्कृतीच्या काळापासून होती. ती आज ताग्यात बंगाल, बिहार, गुजरात, राजस्थान अशा अनेक राज्यांमध्ये अस्तित्वात असल्याने दिसते. महाराष्ट्रामध्ये तयार केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती, गौरींचे मुखवटे, बैलपोळ्यांसाठी तयार केले जाणारे मातीचे बैल, पूर्वजांच्या स्मरणासाठी उभे केलेले लाकडी मुखवट्यांचे खांब, विरगळ, आदिवासी घरांमध्ये साठवणीच्या मातीच्या कोठ्या इत्यादी गोष्टी या शिल्पकलेच्या लोकपरंपरेची साक्ष देतात. अभिजात शिल्पकला शैली. हडप्पा संस्कृतीमधील मुद्रा, दगडी आणि कांस्य पुतळे 5000 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक प्राचीन असलेल्या भारतीय शिल्पकलेच्या परंपरेची साक्ष देतात. मौर्य सम्राट अशोकाच्या काळातील दगडी स्तंभापासून भारतीय कोरीव दगडी शिल्पनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे मानले जाते. भारहूत स्तूप. इथे बघा एक शिल्प दाखवलेलं आहे. ह्या स्तूपावर कोरलेलं हे शिल्प आहे. हत्ती दिसत आहे तुम्हाला आणि हत्ती वंदन करत आहे. आणि इथे एक निद्रा अवस्थेत बुद्ध दिसत आहे तुम्हाला.
मध्य प्रदेशातील सांची येथील स्तूप प्रथम सम्राट अशोकाच्या काळात उभारला गेला. त्याच्यावरील देखण्या शिल्पांची सजावट मात्र नंतरच्या काळात केली गेली असावी असे मानले जाते. भारतातील शिल्पकलेचा विकास नंतरच्या काळात होत राहिला याची साक्ष आपल्याला भारहूत येथील स्तूपावरील शिल्पाद्वारे मिळते. बौद्ध धर्माचा प्रसार भारताबाहेर दूरवर झाला, त्यामुळे त्या देशांमध्ये स्तूप उभारण्याची परंपरा सुरू झाली. इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील स्तूप हा जगातील सर्वाधिक मोठा स्तूप आहे. तो इसवी सनाच्या 8व्या-9व्या शतकात बांधला गेला. इसवी सन 1991 साली युनेस्कोने बोरोबुदूर जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले. आता हे बघा, बोरोबुदूर इंडोनेशियामधलं स्तूप तुम्हाला इथं दिसतं. जगातील सर्वात मोठं स्तूप हे आहेत. पुढचा मुद्दा आहे आपला भारतीय मूर्तिविज्ञान. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात इसवी सनापूर्वी 2ऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली उदयाला आली. इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उदयाला आली. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्यासाठी कल्पनाकुशा नाण्यावर प्रथम पाहण्यास मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले. इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकात चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतात कांस्यमूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. त्यामध्ये शिव, पार्वती, नटराज, लक्ष्मी, विष्णू यासारख्या देवतांच्या मूर्त्या बनवल्या जाऊ लागल्या. स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण असते. प्रवेशद्वाराद्वारे आतील खांब आणि मूर्ती हे शिल्पकलेचे उत्तम नमुने असतात. भिंती आणि छत यावर केलेले उत्तम चित्रकाम काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणात टिकून आहेत. महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांना इसवी सन 1883 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आला. भारतात मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात झाली. गुप्त काळाच्या सुरुवातीस गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढेच मंदिराचे स्वरूप होते. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्ण विकसित झाले होते. हे वेरूळ येथील कैलास मंदिराच्या भव्य रचनेवरून सहज लक्षात येते. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. शिखरांच्या रचना वैशिष्ट्यानुसार या शैली ठरतात. त्यामध्ये उत्तर भारतातील नागर आणि दक्षिण भारतातील द्राविड या 2 शैली प्रमुख मानल्या जातात. या दोहोंमधून विकसित झालेल्या मिश्र शैलीला वेसर असे म्हटले जाते. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र आढळणारी भूमिज मंदिर शैली आणि नागर मंदिर शैली यांच्यामध्ये रचनेच्या दृष्टीने साम्य आढळते. भूमिज शैलीत क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. द्रविड शैलीचे गोपूर. इथे आपल्याला या चित्रामध्ये अजिंठा लेणे क्रमांक 19 प्रवेशद्वार हे आपल्याला इथे दिसते. शिल्पकला कशा होत्या. हे माहीत करून घ्या. महाराष्ट्रातील 12व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्यभिंती बरेचदा तारकाकृत असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्यभिंत अनेक कोणांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहावयास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड साधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेले खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबई जवळील अंबरनाथ येथील अमरेश्वर, नाशिक जवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ हे हेमाडपंथी मंदिराची उदाहरणे आहेत. त्याची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. गोंदेश्वर मंदिर सिन्नर हे हेमाडपंथीचं आपल्याला इथे
मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम संतांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियन, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले. त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य विकसित झाले. अनेक देखण्या वास्तूची निर्मिती केली गेली. दिल्ली जवळच्या महरौली येथील कुतुब मिनार, आग्रा येथील ताजमहल आणि विजापूर येथील गोल घुमट या वास्तू मुस्लिम स्थापत्य शैलीच्या जगप्रसिद्ध उदाहरणे आहेत. कुतुबुद्दीन ऐबक इसवी सन 12वे शतक याच्या काळात कुतुब मिनार बांधण्यास प्रारंभ झाला आणि अल्तमश इसवी सन 13वे शतक याच्या कारकिर्दीत कुतुब मिनारचे बांधकाम पूर्ण झाले. कुतुब मिनार जगातील सर्वाधिक उंच मिनार आहे. त्याची उंची 73 मीटर 240 फूट आहे. ज्या वास्तू संकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तू संकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. इथे कुतुब मिनार दाखवलेला आहे. मुघल सम्राट शहाजहान याने त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधला. ताजमहल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याचा सौंदर्याचे अग्रगण्य उदाहरण मानले जाते. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकात बांधलेल्या विजापूर गोल घुमट या अत्यंत भव्य इमारतीत मोहम्मद आदिलशाह याची कबर आहे. या इमारतीला गोल घुमट असे नाव ज्यामुळे मिळाले त्या घुमटाच्या आतल्या घेऱ्याच्या बाजूने गोल सज्जा आहे. या सज्जात उभे राहून कुजबुजले तरी तो आवाज सर्वत्र ऐकू जातो. जोरात टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी अनेकदा घुमतो. हे बघा गोल घुमटचं इथे चित्र दाखवलेलं आहे. गोल घुमट. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या प्रकरणाचा अर्धा भाग आपण पाहिलेला आहे आणि याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद आणि बघत राहा. यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला टॅप करा जेणेकरून आलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल.